नमस्कार, माझं नाव आहे द्वितीया आणि आज आपण सुरुवात करतोय एका नवीन सिरीजला जिकडे मी काही लेखकांच्या मुलाखती घेणार आहे. तर या सिरीजची सुरुवात आपण करतोय ऋषिकेश पाळंदे याच्याबरोबर. वेलकम ऋषिकेश. काय आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, तुला नुकताच युवा लेखक पुरस्कार मिळाला विद्यापीठाचा, पुणे विद्यापीठाचा. यस, थँक्यू. आणि जेवढं मला माहिती आहे, आय थिंक हा तुझा पहिला पुरस्कार नाहीये, तुला अजूनही 2 पुरस्कार मिळालेत, तर त्याच्याबद्दल थोडस सांगशील? 2 पुरस्कार नाही, ऍक्च्युली एक त्यातला राज्य सरकारचा पुरस्कार आहे जो 2 चाका मी या माझ्या पहिल्या पुस्तकाला मिळाला होता ललित साहित्य विभागात. आणि दुसरा पुरस्कार तू उठला म्हणतेस माहित नाही, म्हणजे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा असेल तर ती शिष्यवृत्ती. करेक्ट. ओके. आणि काय म्हणजे काय केलंस त्या फेलोशिप मध्ये? कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक म्हणून आहे, त्यांच्याकडनं ते सर्जनशील लेखनासाठी 1 लाख रुपये देतात. ओके. तर त्यासाठी ते काही प्रपोजल्स मागवतात. तर त्यात मी लडाखवर एक कादंबरी लिहिण्यासाठी माझ्यातर्फे मी एक प्रपोजल दिलं होतं त्यांना. तर त्याच्यावर त्यांनी ती मला दिली. ती पूर्ण वर्षभरासाठी असते. तर 2017 ते 18 या वर्षात मी 6 महिने लडाखला राहून बराच हिंडलो, फिरलो, गप्पा मारल्या, काय वाचलं आणि मग त्याच्यावर कादंबरी लिहिली, जी आता 2019 मध्ये झुरांगलिंग या नावाने रोहन प्रकाशनाने प्रकाशित केली. ओके. आणि काल मी याच्यावर बुक गंगावर समवेअर मी कुठेतरी बघत होते आणि खूप छान रिव्ह्यूज पण मिळत आहेत त्या कादंबरीचे. हो का? बरोबर. नाही, मी नाही वाचला म्हणजे ते रिव्ह्यूज. रिव्ह्यू आहे, इंटरनेटवर आहे, तो वाचत होते मी. आणि सो तुझं पहिलं पुस्तक आहे 2 चाका आणि मी, दुसरं आहे बयो, आणि तिसरं कुठलं आहे? भरकडे. ओके. मी स्वतः तुझं पहिलं जे पुस्तक आहे 2 चाका आणि मी ते वाचलंय आणि ते मला खूप आवडलं. म्हणजे मी तुला म्हंटल ना की मी स्वतः खूप इन्स्पायर झाले होते ते वाचून. तर तुला तुझं आवडत आहे म्हणजे चांगलं आहे. नाही, खरंच म्हणजे इट्स ऑनेस्ट कॉम्प्लिमेंट. आणि तुझं कुठलं फेवरेट पुस्तक आहे ह्या 4 पुस्तकांपैकी? असं सांगता येणार नाही काही, कारण प्रत्येक वेळी 4ही लिहिताना मी मजाच घेतली होती. त्यामुळे माझ्या दृष्टीत असं पटकन सांगता येणार की कुठलं चांगलं आहे वगैरे. तरी त्यातल्या त्यात 2 चाका मी आहेच, कारण पहिलं आहे ते. आणि त्यानंतर सांगायचं गेलं तर भरकडेश्वर लिहिताना पण जास्त मजा आली होती, पण ते लोकांकडनं अजून तसे फार नाही. ओके. आणि लडाखचं पुस्तक पण आवडलं मला. ओके. आता जे लेटेस्ट 19 मध्ये लिहिलंय ते. आणि बयो कादंबरी पण आवडली, कारण ती पहिली कादंबरी होती. ओके. मग तेच सांगतो, थोडक्यात ते 4ही लिहिताना मला मजा आली. त्यामुळे असं काही मी आता ती काय माझी मुलंच आहेत, त्यामुळे मी काय फरक. ट्रू. बरं, आता आपण 2 चाका आणि मी याच्याकडे वळूया. तर एवढा मोठा सायकल प्रवास करायचा हे कसं सुचलं? का सुचलं कसं तेही पटकन नाही सांगता येणार, पण तरी अगदी लहानपणापासून माझे बाबा गिर्यारोगच आहेत आणि सह्याद्रीत असंख्य वेळा भटकत आलेत. तर त्यांच्याबरोबर ट्रेकिंग सुरू केलं होतं लहानपणी. ते थोडस भटकण्याचा वेळ होतच. त्यानंतर साधारण BSc झाल्यावर पण मी पुढचं MSc पर्यंत, MSc काय करू शकलो नाही, पण 3 वर्ष भटकण्यातच घालवली होती. त्यावेळी असं कधीतरी वाटलं असेल की सायकलनी कुठेतरी जावं, किंवा एक तो पिक्चर पण मी बघितला होता, इनटू द वाईल्ड, आणि एक चे गवेराचा पण पिक्चर होता, मोटरसायकल डायरीज. तर तेही असेच भटक्याला बाहेर पडले होते गाड्यांवरनं. ओके. तर त्या काळात कधीतरी असं वाटलं असेल की सायकलवरनं एक जोरदार जाऊन आलं पाहिजे. त्या दृष्टीने मग सुरू केलं सायकलिंग. पहिल्यांदा पुण्यातल्या पुण्यात, मग नंतर आमचं गाव आहे कोकणात, तिथे तामिळी घाटातनं उतरून ती पहिली माझी लांबची होती. मग एकदा ते जमलं, कोकणापर्यंत जाऊन आल्यावर मग आता अजून कुठेतरी जायला पाहिजे असं ते वाढत गेलं.
मग ठरवलं की कुठेतरी लांबच जायचं भारतात, म्हणजे अगदी मोठाच प्रवास करायचा. ओके. असं ते थोडंसं सुचलं. मग त्याच्यातनं जम्मू पर्यंत जावं असा एक विचार आला. पण पुण्यातनं माझे पाय निघत नव्हते पटकन, कारण तेवढं ते मेंटल काय बॅरियर असतो तो अजून तोडणं अवघड होत जात होतं. मग त्याच्यावर मी सरळ असा विचार केला की एक सरळ रेल्वेत टाकावी सायकल आणि जवळच्या कुठल्या तरी स्टेशनवर उतरावं आणि मग तिथनं चालू करावं. असं ते होत कारण मी एकदा जून मध्ये सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता. जून 2011 साधारण निघण्याचा प्रयत्न केला होता पुण्यातनं, पण ते नाही शक्य झालं होतं. म्हणून मग त्याच्यानंतर मी असं ठरवलं की रेल्वेत घालून पुढे जाऊयात. ओके. तर मग ते जमलं की रेल्वेतनं अहमदाबादला गेलो आणि मग अहमदाबाद पासून सुरुवात केली सायकलिंगला. असं ते सगळं घडलं. आणि घरच्यांचं म्हणजे ते सपोर्ट करत होते तुला एवढ्या लांबच्या प्रवासाला? तसं म्हणलं तर नव्हते करत आणि करत होते, पण असं तेही मिक्स आहे थोडंसं. कारण आता त्यांना असा मुलांनी असं जावं असं वाटत पण असेल, पण असं ते बाबांना वाटत असेल, आईला बाबांना वाटत असेल नक्कीच. बर. तुला ह्या जर आपण असं म्हटलं की ह्या प्रवासामध्ये तू काही 2-3 गोष्टी, टॉप 2 to 3 थिंग्स ज्या तू शिकलास आणि त्या कायम राहतील तुझ्या बरोबर, अशा काही पटकन आठवतील अशा आहेत का? पटकन आठवतील अशा एक तर लिहिणं, जे मी नंतर आल्यावर मला ते काय म्हणजे हा जो प्रवास झाला त्याच्यात मी माझ्यात ठेवू शकलो नाही असं गोष्ट म्हणजे ती लिहिणं, की ते आल्यावर मी सुरुवात केली लिहायला त्याच्याबद्दल आणि ते लिहिणं अजूनही चालू आहे. त्याबद्दल काही हे नाही, तो एक आहे, तो एक पॉइंट. दुसरा म्हणजे मोकळेपणा, की जो आपल्याला पूर्णपणे असा प्रवास केल्यावर मी पूर्णपणे तसा म्हणलं तर फ्री, पूर्णपणे नाही पण फ्री झालो बऱ्यापैकी, की कुठल्याही गोष्टीचं काय म्हणजे असं फार हे करायचं नाही की हे असंच का तसंच का, असं काही फार विचार नाही करायचंय आणि जे काही आहे ते ऍक्सेप्ट करणं आणि जजमेंट कोणाला देत न, जज न करणं, हे एक अजून 2 गोष्टी त्यात शिकलो. माणसाला माणूस म्हणून बघणं हे पण त्यातनं मला शिकता आलं. व्हेरी गुड, खूप छान. आणि तू म्हटलास की तुला लिहिणं तुझ्यापर्यंत नाही ठेवता आलं तिकडनं आल्यानंतर, पण आल्यानंतर काय विचार होता की फक्त आपलं स्वतःसाठी लिहायचं की पुस्तकच लिहायचं? म्हणजे हे कसं काय झालं की ह्याचं पुस्तकात रूपांतर कसं काय झालं? नाही, सुरुवातीला लिहायचं म्हणजे एक लेख लिहिणार होतो मी फक्त, आता जाऊन आलो आणि काय काय घडलं त्याच्यावर. आणि तिकडे येताना जम्मूला जेव्हा पोहोचलो तेव्हा माझ्या गुडघ्याला थोडासा हे झाला होता, दुखायला लागले होते. त्यामुळे आल्यावर कंपल्सरी रेस्टच होती, दुसरीकडे जाऊ शकत नव्हतो, इतकं ते दुखत होतं. तर आता 1 महिन्यात काय करायचं हा पण प्रश्न होता. म्हणून एखादा एक साधारण 10-15 पानी लेख लिहूयात असं चाललं होतं डोक्यात. तो लिहायला घेतला मी, पण 15 पानच माझी पहिल्या दिवसावर लिहून झाली. मग म्हणलं आता काय कशाला थांबायचं, म्हणून मी सुरुवात केली पुढे लिहायला. आणि मग ते प्रत्येक दिवसाचं लिहित असे मला 23 दिवसांचं मी साधारण तिथे होतो. त्या प्रवासाला 80 किलोमीटरच्या प्रवासात 23 दिवस लागले होते. तर त्या प्रत्येक दिवसाचं लिहायला सुरुवात केल्यावर त्याचं पुस्तकच झालं. बरं. आणि तुला ते लिहिताना जाणवलं की तुला मजा येते लिहायला म्हणून? हो, अर्थातच, त्यासाठीच तर लिहित होतो. बरं. आणि म्हणजे मग पहिली रिॲक्शन ते लिहिल्यानंतर कोणाला दाखवलं आणि तिथून रिॲक्शन आली म्हणून पुस्तकात त्याचं हे झालं काय, म्हणजे पुढे काय झालं? हो, ऍक्च्युली दाखवलं होतं ते, मला नेमकं आठवत नाही कोणाला, पण बाबांनी एकदा वाचलं होतं आणि दिलीप काकांनी बहुतेक वाचलं होतं, बाबांचे मित्र. तर त्यानंतर मग ठरलं की ते आता कोणाकडे देऊन त्याचं पुस्तक करतायत. बरं, ठीक आहे. आणि जेव्हा पुस्तक प्रकाशित झालं आणि प्रतिक्रिया आल्या तेव्हा कसं वाटलं? किंवा काय होत्या, मिक्स्ड होत्या प्रतिक्रिया की सगळ्या चांगल्याच होत्या? हा, चांगल्याच होत्या, कारण पुस्तकच तसं होतं की
माझ्या प्रवासावर असल्यामुळे आणि त्यात काही फार वेगळे काही अँगल्स असे दुखावणारे जे राजकीय सामाजिक असतात बऱ्याच वेळा ते माझ्या कादंबऱ्यांमधनं झालं. ते नसल्यामुळे तसं प्रत्येकाला ते आवडतंच, कारण शेवटी तो एका माणसाचा तो प्रवास असतो, तो कसा इन्स्पायर झालीस तसंच सगळ्यांचं काय मतं होतीच. ओके ओके, बरं. आता आपण थोडं वेगळ्या विषयाकडे वळूया. तू BSc केलंयस ना, कुठल्या विषयामध्ये? BSc स्टॅटिस्टिक्स. ओके, BSc स्टॅटिस्टिक्स केलं, त्याच्यानंतर MSc ला ऍडमिशन घेतलं, जर्नलिझमला ऍडमिशन घेतलं, पण ड्रॉप आउट केलंस. आता तू नोकरी नाही करत, तर घरचे सपोर्ट करतात? रिॲक्शन काय? आता करतात. मी तसा आता सेट झालो या फील्ड मध्ये, त्यामुळे आता त्यांना ते आवडत असावं. ओके ओके, काहीतरी करतोय, काहीतरी करतोय आणि लोक रेकग्नाइज करताय आणि काहीतरी रिकॉग्निशन मिळतंय असं पण असतं ना थोडं. बरोबर बरोबर. त्यामुळे ते आता तसं हे लागलंय, मार्गी लागलंय सगळं. बरं. आणि नोकरी करण्यासाठी आता मला फार हे लागत नाही, कारण मी कमी खर्चात राहायचं ठरवलं असल्यामुळे फार नोकरीची अशी काही गरज आता वाटत नाही. जे काही कमवतो त्यात होऊन जातं सगळं. ओके ओके. आणि लग्न कधी करणार? कधीच नाही होते. बरं. आणि हे तू म्हटलास की मी कमीत कमी खर्चात राहायचं ठरवलंय, तर हे मिनिमलिझमचं खूळ कुठून आलं? आता ते खूळ आहे का खरंच आतलं माहित नाही, आतलं झालं असावं. जे तुला म्हणलं असं की तो जो प्रवास सुरू केला सायकलिंगचा, त्याच्यातनं सगळ्या पुढे हळूहळू एक 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 बाहेर येत गेलेला आहे. कारण सायकलचा प्रवास माझा फक्त 5,500 रुपयात झालाय. म्हणजे जवळपास मध्ये बऱ्याच जणांनी खायला देणं, राहायला देणं इथपासनं ते झालं असल्यामुळे, किंवा लॉज, समजा एखाद्या मोठ्या शहरातही लॉज शोधून त्यात मी 12 तासांची खाट घ्यायचो फक्त रात्रभर झोपण्यासाठी. म्हणजे असं काही स्पेशल फक्त 12 तास. तर असं ते 5,000 तो अख्खा प्रवास झाला असल्यामुळे तेव्हापासूनच ते डोक्यात आहे की कमीत कमी याच्यात राहतं. आय थिंक तेव्हा ते सबकॉन्शियस माइंड मध्ये गेलं असेल की आपण कमी खर्चात जगू शकतो. त्यानंतर एक दिलीप कुलकर्णी म्हणून आहेत कोकणात, ते असाच प्रयोग करतात. त्यांचा अजून जास्त वेगळा आहे, पर्यावरण स्नेही असं ते म्हणतात. तर ते त्यांच्याकडेही बऱ्याच वेळा जाऊन आलो असल्यामुळे कुठे आपण जास्तीचे खर्च करतो आणि आपल्या खरंच गरजा काय ह्याच्यावर एक जनरल विचार सुरू असतोच. त्याच्यातनं मग आणि मग मी ते म्हणलं मग अशी तसं की मी नोकरी करायची नाही ठरवलं असल्यामुळे खर्च मला कमीच ठेवावा लागणार आहे. मग खर्च कमी ठेवायचे असं ते आहे. बरं बरं. पण मग कधी असं वैताग नाहीये तसं मित्रांना बघून की नाही चला आता मला एन्जॉय करायचंय, असं नाही होत? नाही, असं होतं आणि एन्जॉय मी करतोच की, त्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. एन्जॉय मी करतोच, फक्त बाकीचे म्हणजे आता उदाहरणार्थ अत्यंत फालतू जे आपण कधी कधी खर्च ते करतो ना, कपडे, गाड्या, त्याच्यात मी काहीच करत नसल्यामुळे मी बाकी ठिकाणी एन्जॉय करू शकतो. आणि ओव्हरऑल तुझं हे कसं असतं? आता तू कोकणात राहतोस ना सध्या, तर तुला आय एम शुअर मग तुला म्हणजे गावातच आवडत असेल शहरापेक्षा? हो, कधी पण गावातलं अजून काय चांगलंच आहे. ते जे काही वातावरण आहे ते सामाजिक सोडून देऊयात, आता ते जरा वेगळ्या परिस्थितीत आहे. पण बाकीचं जे आहे ते आता गावातलं कधी पण मला आवडतं. ओके. आणि आता तुझं गावात रुटीन कसं असतं? डेली रुटीन? कारण आम्ही ते जगत नाही ना, त्यामुळे आम्हाला खूप अशा हे त्याचं काय म्हणतात, मला तर खूप अट्रॅक्शन आहे. गावातलं रुटीन तसं सुरुवातीला खरंच काय म्हणतात कंटाळवाणच होतं. मी जेव्हा 4 वर्षापासून सुरुवात केली तिथे राहायला,
सुरुवातीला मलाही खूपच वैताग आला होता, कारण काम काही करायला नव्हतं आणि ती सारखी अशी आपल्याला शहरात राहून कसं होतं, काहीतरी काहीतरी करायची सतत सवय असते, बिझी असतो आपण, बिझी राहण्याची सवय असते. त्यामुळे ती गावात जाऊन पूर्णपणे तुम्ही एकदम शांततेच्या ह्याच्यात येता किंवा काहीच करायला नाही अशा ह्याच्यात येता. त्यामुळे लोक पण बहुतेक असे 2-3 दिवसासाठी ट्रिपला जातात. ते याचं कारण तेच आहे, कारण चौथ्या दिवसात कंटाळायला सुरुवात होतो त्या जागेचा. सुरुवातीला माझंही तसंच झालं. त्यामुळे मी एक 3-3, 4-4 दिवसांनी चिपळूण म्हणून जवळचं शहर आहे तिथे जायचं वेळ घालवायला. तर त्यानंतर मग हळूहळू ते सेट होत गेलं. मग जी फ्रीलान्सिंगची कामं मी सुरुवात केली, तर पब्लिकेशन्स मधनं किंवा प्रूफ रिडिंग मासिकांची मिळून साऱ्या मी सध्या करतोय, तशी कामं येत गेली. मग तिथे बसून इंटरनेटवरनं करता येतात. तर ती काही सुरुवातीची सकाळची वेळ कामात घालवली, कामात जात होतो. मग नंतर जेवण खाण करणं दुपारचं आणि मग थोडीशी झोप, संध्याकाळी फिरायला जाणं आणि मग आल्यावर परत जेवण करून 9:30-10ला झोपणं, असं ते एक रुटीन. मग नंतर आता तर मला गावातली पण कामं मिळायला लागली आहेत, जशी शेतीची मी आता कामं केली, पेंड्या भरण्यापासून काही पण असू देत. अरे वा. आणि म्हणजे त्याचं रोजंदारीने जी कामं मिळतात मजुरीची कामं. ओके. आणि तू ती एन्जॉय करतोस? हो, ती मला मजा येते त्याच्यात. किंवा रान साफ करणं, याला पण मी एकदा आता जाऊन आलो होतो मध्ये. ओके. जसं कोणी बोलवेल कामांना त्याला जायचं. तर सुरुवातीला त्यालाही गावातल्या लोकांना खूप आश्चर्य वाटायचं की हा काय असं काय करतो. आणि घरच्यांना माहिती आहे की तू अशी काम? नाही, हे नव्हतं सांगितलं, ते आता सांगितलं. मला फोन येणार आहे का म्हणजे तुझ्या आईचा आता? नाही, पण अशी कामं मिळायला लागल्यावर तर एकदम विषय काय म्हणतात, पूर्ण दिवसच त्याच्यात जातो. आणि मग 9 ते 5 साधारण अशी वेळ असते या कामांची. 6:30 घरी आलं की इतका काय म्हणतात गेलेलं की म्हणजे मग 9ला झोपलं की डायरेक्ट पहाटे 6लाच जागायची. त्यामुळे अशी कामं मिळायला लागल्यावर तर दिवस कसे जायला लागले मलाही कळलं नाही. म्हणजे आता कापणीच्या दिवसात तर 8-8 दिवस मध्ये कसे गेले तेही कळलं नव्हतं. आणि म्हणजे आता हे तर आपल्याला माहितीये की तू फ्रीलान्सिंग करतोस, तू छान लिहितोस पण, आणि म्हणजे तुला ही कामं करण्याची गरज नाहीये पैशासाठी, पण तू ती करतोयस. तर त्याच्या मागे काय भावना होती स्वतःला बिझी ठेवण्याच्या व्यतिरिक्त? स्वतःला बिझी ठेवण्याच्या व्यतिरिक्त म्हणजे त्यामागे सामाजिक एक कारण होतं की जे अशी कामं करतात शेती आणि याच्यात, त्यांच्याशी बरंच कनेक्शन आता काय म्हणतात, बरंच डिस्कनेक्ट झालंय लोक, की शहर आणि गाव असे जे भेद वाढत गेले त्याच्यात थोडंसं डिस्कनेक्शन आलंय. आणि हे जे मातीत जाऊन काम करणं आहे ते प्रकारे मला स्वतःला एकतर ते करायचंच होतं आणि त्याद्वारे तो जो सामाजिक भेद असतो तोही मिटवायचा प्रयत्न होईल असं मला वाटतं, जर सगळेजण करायला लागले तसं. तर कारण आपण असं काहीतरी शिकून आलोय आणि मग मी आता हे करणार नाही असं जे सुरुवात झाली ना बरीच, त्याच्यात ते म्हणजे त्याला काही मला त्याचा काही अर्थ वाटत नाही. तुम्ही काही शिकलात तरी शेतीत जाऊन काम करणं किंवा असे खड्डे करणं, यातनं तुम्ही हमखास फ्री होणार आहात म्हणजे मनात. बरोबर. दॅट्स अ व्हेरी गुड थॉट. ऍक्च्युली सांग ना. त्याच्यातनं हे सगळं चालू झालं. म्हणजे गावात मी जे बघतो त्याच्यात तेव्हा मला असं वाटलं की नाही, या लोकांबरोबर अजून जास्त जर इंटरॅक्शन करायची असेल किंवा वाढवायची असेल ओळख, तर ह्यांच्यासारखंच काम करायला लागेल जाऊन. तर तसं काम करायला सुरुवात झाल्यावर मग माझी गावात जास्त अजून काय म्हणतात ओळखी वाढल्या आणि असं चांगल्या प्रकारची कशी भावकी म्हणतात तसं तयार झाली. ओके. आणि शहरातल्या आणि गावातल्या या दोन्ही माणसांच्या स्वभावामध्ये
किंवा त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये किंवा राहणीमानामध्ये तुला काय काही असं होतं का ते असं खूप प्रामुख्याने तू ऑब्झर्व केलं असं काही ऑब्झर्वेशन काही निरीक्षण आहे का? ऍक्च्युली तसे म्हणलं तर तसं फार नाहीये, कारण माणूस कुठे गेला तरी तो त्या ट्रिपू किंवा जे काही असतात ना मनातले स्वभाव त्याप्रमाणेच तो वागतो. म्हणजे भांडण वगैरे सगळीकडे होतात आणि भरपूर होतात, त्याबद्दल तसं काही फरक नाही जाणवत. पण शहरात गावातले जरा अजून जास्त काय म्हणतात अजूनच मोकळे असतात जरा स्वभावाने. एक दोन शिवाय आणि मोकळे होतील असं, फार राग नाही ठेवणार असं काही काही असतं, जे शहरात राहून थोडस आता कॉर्पोरेट मध्ये काम केल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचे दिसायला लागले स्वभाव काही काही. विश्वास पटकन ठेवत असतील गावातले लोक. हा, पण आता तिथेही थोडस काय म्हणतात बदलायला लागली आहे स्थिती, कारण मोबाईल आणि हे पोचायला लागले आता गावातही. त्यामुळे जे जुने लोक आहेत आता 70चे वगैरे असतील त्यांची एक वेगळी अजून मानसिक घडण आहे ती, आणि आत्ताची तरुण मुलं याच्यात बराच फरक दिसतो जरी. ओके. इन जनरल तू आहेस खूप सिरियस माणूस, पण तू बोलताना किंवा लिहिताना तुझा सेन्स ऑफ ह्युमर खूप छान आहे. म्हणजे तर तो कुठून येतो? मम्मीकडून येतो की बाबांकडून येतो? नाही, असं काही सांगता नाही माहित नाही. म्हणजे तो डेव्हलपही झाला असेल लिहिण्याच्या ह्याच्यात असं वाटतं. म्हणजे आता 4 कादंबऱ्यांसाठी जे काही आतापर्यंत 8 वर्ष जगणं झालं त्यातनं आला असेल असं वाटतं जास्त करून. ओके. आणि कारण दोघे आमचे आई वडील दोघे सिरियसच आहेत थोडेसे. मला तेच कळलं आता 8 वर्षाच्या ह्याच्यात की असं काही जगणं काही फार सिरियस नाहीये. तुम्ही त्याला सिरियस बनवता, म्हणजे ज्या काही व्यवस्था आहेत माणसाने निर्माण केलेल्या त्या तुम्हाला सिरियस करतात. तर काय तेवढं सिरियसनेस अजिबात घ्यायची काय. आणि आय थिंक तुझा हा जे सहजपणे मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणं किंवा लिहून जाणं, आय थिंक ते खूप इन्स्पायर करतं लोकांना, कारण हे तुझ्या लिखाणातून येतं. म्हणजे आता मी तुझं एकच पुस्तक वाचलंय, पण त्याच्यातून ह्या गोष्टी डोकावतात मध्ये मध्ये. आता लोक तुझं खूप कौतुक करतात, प्रतिक्रिया येत असतील, तर असं काही वाटतं का, जबाबदारीची जाणीव येते का की जे मी लिहीन मला म्हणजे त्याच्यात काय म्हणतात की जे लिहायचं ते योग्य पाहिजे, लोक वाचतायत, मला चुकीचा मेसेज किंवा काही सुद्धा जायला नको, किंवा इन जनरल व्हॉट डू यू थिंक? तुला काय वाटतं? का असा काही विचारच नाही केलेला? म्हणजे नाही, असा विचार नाही केला, कारण मी लिहिणार ते मनातलंच लिहिणार आहे असं ठरवलेलं आहे. मग ते लोक कसे घेतील हे मी फार काय म्हणतात माइंड नाही करणार. म्हणजे पण तरी त्यातल्या त्यात सामाजिक दृष्ट्या काही चुकीचं, आता तेच म्हणतात चुकीचं आणि चांगलं हे कन्सेप्ट आता फारच काय म्हणतात रिलेटिव्ह खूपच होत चाललंय सध्याच्या राजकीय वातावरणात. त्यामुळे कोणाला काय चूक वाटतं आणि काय चांगलं वाटतं याचं आता काही राहिलं नाहीये. बरोबर. त्यामुळे मी माझ्या मनात जे वाटतं ते मी लिहिणार असं आहे ठरवलेलं. आणि घरी कोणी तुला प्रामाणिकपणे काय म्हणतात ते, निंदकाचे घर असावे शेजारी, असं कोणी आहे का घरात जो प्रामाणिकपणे तुला सांगते की छे मला नाही आवडलंय पुस्तक? नाही, अजून नाही. पण नाही, काय काही बाकीचे सांगतात की म्हणजे घरचे नाही पण बाकीचे कोण आहेत की हे नाही आवडलं ते नाही आवडलं. असं आमच्यात चर्चा होते की एक आहे माझा मित्र प्रणव म्हणून, तो सांगतो कधी कधी. बर. आणि तू स्केचिंग वगैरे पण करतोस ना? करायचो, आता नाही करत. सोडलं म्हणजे ते नाही झालं पुढे. 3-4 वर्षापूर्वी करायचो. ओके. त्यानंतर मग नाही केलं, म्हणजे हात साफ नाही केले तेवढे. बरं. आता सध्या शेतावर हात साफ करणं चालू आहे का? बरं. आणि तुझे आवडते लेखक किंवा पुस्तकं कुठली आहेत? म्हणजे कोणाचा तुझ्या आयुष्यावर खूप प्रभाव आहे
प्रभाव मध्ये सुरुवातीला दांडेकरांची कोणी दांडेकरांची सुरुवातीपासून सगळीच पुस्तकं वाचली. चांदोबापासून काय ठकठक, चाचा चौधरी, काही वाटेल ते वाचायचो लहानपणी. आणि नंतर कॉलेजात यायला गेल्यावर कादंबऱ्यांचं हे सुरुवात झाली. तसं गोनी दांडेकर त्यांची वाचली बरीच, श्रीना पेंडसेंची वाचल्या कादंबऱ्या. तर हळूहळू कादंबऱ्या वाचायला लागल्यावर तोही एक वेगळा कादंबऱ्यांचा प्रभाव येत गेला. म्हणूनच पहिलं पुस्तक जे प्रवास वर्णन आहे त्याच्यानंतर मी कादंबरीकडे वळलो, ते याच्यासाठीच की फिक्शन मधनं एक वेगळ्या प्रकारे लिहिता येतं. जसं चुकीचं आणि चांगलं ह्या ज्या दोन्ही कन्सेप्ट आहेत त्या दोन्ही त्यात घेता येतात. की एखादा एक वेगळा विचार करतोय तर दुसरं कॅरेक्टर वेगळा विचार करतोय असं. तर वाचताना म्हणून म्हणजे सगळे कुठलंही जे मिळेल ते वाचत गेलो. खानोलकर, नंतर नेमाड्यांचा मग जास्त अर्थातच प्रभाव पडला. त्यांचं जे रोखोक लिहिणं आहे ते जास्त आवडायला लागलं होतं. पण नंतर मग नेमाड्यांचंही काय म्हणतात एकाच ह्याच्यात लिहितात असं वाटायला लागलं. मग तेही राहून गेलं. मग मी प्रॉपर एका फिक्शन फॅन्टसीज कडे वळायला लागलो होतो की जे पाहिजे आयुष्यात आपल्या गरजेचं आहे. की फक्त रिअलिझम किंवा वास्तववादी लिहून पण काही उपयोग नाही. ती एक अशी गोष्ट पाहिजे की त्यात काही घडलं पाहिजे. त्याच्याकडे पण मग मी जायला लागलो. तसं मग विलास सारंग यांची वाचली कादंबऱ्या वाचल्या, कथा वाचल्या त्यांच्या. असे काय वेगवेगळे प्रभाव हळूहळू प्रत्येक ह्याच्यात वाढत गेले आणि पडत गेले. आता पुढे काय करायचं ठरवलंय? नवीन काही लिखाण चालू आहे? हा, लिखाण चालू आहेच. जोपर्यंत लिहिता येईल तेवढं लिहिणार आहे ठरवलेलं आहे. त्यामुळे आता तरी लिहितोय, कधी होईल माहित नाही, पण लिहिणं चालू. आणि तू काय आता सध्या सोशल मीडियावरून पूर्ण ऑफ आहेस का? कुठेच नाही आहे सध्या? आता आधी नव्हतोच, म्हणजे असलो तरी काय म्हणतात सायलेंट ऑब्झर्वर असं त्या टाईपच होतो. फार अशी लगेच मला जे वाटेल ती मत मांडायचंच नाही कधी सोशल मीडियावर. ते मला बरोबर असं फार आवडलं नाही कधी. कारण मांडायची तर म्हणजे खोलात जाऊनच मांडावी असं एक असल्यामुळे तसा मी तेवढा ऍक्टिव्ह कधीच नव्हतो. होत्या माझ्या प्रोफाईल्सवर सगळं बघून झालेलं आहे. किंवा कॉलेजच्या काळात ऑर्कुट नावाचा जो प्रकार होता त्याच्यावरही बरीच. आता जो प्रकार आहे, ज्या प्रकारे सोशल मीडिया वापरतात ते काही मला फार काही बसत नाही डोक्यात. त्याच्यापेक्षा तिथे नसतं असं वाटतं. बरं. आणि तू रोज वाचतोस का? म्हणजे आता कसं आहे वाचन? तू आता गावी राहतोस तर तिथे कसं चाललं? नाही, खरं सांगायचं तर फोकस थोडासा कमी झालेलाच आहे, जो एकंदरीत मला वाटतोच की सगळ्यांचाच झाला असेल. पण माझा तरी नक्की झालाय थोडा वाचनावरचा फोकस कमी. कारण काय बरंच डोक्यात चालू असतं, हे करायचंय ते करायचंय. आणि वेळ मिळेल तेव्हा मी वाचतो, नाही असं नाही. पण मग वाचतो कधी जेव्हा. पण तेच म्हणतोय, असा एक लिंक लागावी असं पुस्तक मिळालं ना तर हमखास आपण वाचतो असं मला वाटतं. पण तू म्हणतोस की बरंच काय करायचं असतं. मग लिखाण, वाचन आणि शेतावर कामं करणं, नवीन एक्सप्लोरेशन, याच्या व्यतिरिक्त काय करायचं आहे आयुष्यात? काय डोक्यात चाललेलं असतं. बरं. आणि फ्रीलान्सिंग मध्ये तू काय ट्रान्सलेशन, लेख लिहिणं असं सगळं करतोस का? ट्रान्सलेशन, प्रूफ रिडिंग, टायपिंग किंवा अशी काही कामं पब्लिकेशन्सच्या बाबतीतली. ओके. एक आपण काय केलं होतं, FB वर पोस्ट टाकली होती की तुझा आपण इंटरव्ह्यू घेणार आहे. तर तिथे काही क्वेश्चन झाले. त्याच्यातला एक दोन त्याने विचारलंय, सोहम कामत घरापासून, त्याने तुझं ते 2 चाकं आणि मी वाचलंय. तो म्हणतोय घरापासून इतक्या दूर जाताना मध्ये कधी भीती नाही वाटली का? बरेच अप्स अँड डाऊन्स असतील तर तिथून लगेच पुण्याला परत फिरावं असं कधी वाटलं नाही का त्या प्रवासात? ते मगाशी म्हणलं असं पुण्यातनच निघू नये असं सुरुवातीला वाटत होतं डोक्यात. आणि
घरातनं निघायची भीती होतीच सुरुवातीला आणि तो त्रास झालाच. पण एकदा तिकडे पोहोचलो अहमदाबादला, तेव्हा पहिला दिवस पण हमखास मला थोडासा काय म्हणतात विचित्र असाच गेला होता की अरे काय नक्की आपण जाणार आहोत का पुढे, असं ते सगळं होतंच पहिल्या दिवशी डोक्यात. पण दुसऱ्या दिवसापासून एक मस्त चांगली लिंक लागली आणि मग नंतर खरंच पुढे कधी फार असा वैतागण्याच्या आणि कंटाळण्याच्या बऱ्याच स्टेजेस आल्या. दुपारी अभ्यास मला कंटाळायचा, सकाळी एकदम फ्रेश असायचं आणि त्या 3-4 तास सायकलिंग झाली, दुपारी जेवण झालं की मग वैताग सुरुवात व्हायची. पण ते झालं कसं आता मागे तर फिरू शकत नाही आणि पुण्याला जायचे चान्सेस पण खूप कमीच झालेत जसं जसं पुढे गेलो. पुढे जायचं हेच एक पर्याय होता. त्यामुळे नंतर ते कमी होत गेलं. अजून एक प्रश्न होता, चित्राचा प्रश्न आहे तो, की तुझ्यासारख्या मुलांना मुली मिळतील का जे नोकरी करत नाही, गावात राहतात? म्हणून तर लग्न नाही होणार होते कधी तुझ्यावर किंवा मग लॉंग डिस्टन्स ठेवावं लागेल काय करायचं. फॅन्टसी. आपल्याकडे फॅन्टसीचा तोटा नाहीये त्यामुळे. चला, खूप मजा आली तुझ्याशी बोलताना. हो, तुझ्याशी बोलताना. थँक्यू, थँक्स अ लॉट.